तुमच्याही कानावर बातमी पडली असेल की सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली। पण ही कर्जमाफी दिली की भूलभुलैया? या कर्जमाफीसाठी पात्र कोण आहे? खरोखर कर्जमाफी झाली आहे, होणार आहे की होणारच नाहीये? या अनेक संभ्रमामध्ये सध्या शेतकरी, त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कशी झाली आहे, कुठल्या अटी आणि शर्ती त्यासाठी लागू करण्यात आलेल्या आहे, शेतकऱ्यांना कोणता भरणा अगोदर भरावा लागणार आहे, या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलणार आहोत। अनेक लोक म्हणतात शेतकरी मुद्द्यांवर बोलत नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटापर्यंत नक्की पहा। राज्यात यंदाच्या पावसावर एल निनोचं सावट घोंगावतंय। यंदा पावसाची तब्बल 10% तूट वर्तवण्यात आली आहे। त्यातही जेमतेम पावसात मोठा खंड पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। दुसरीकडे अमेरिका इराण युद्धामुळे इंधनाचे भाव वाढल्यानं जे शेतकरी यांत्रिकी उपकरणांच्या साह्यानं आपली शेती करतात त्यांना डिझेल टंचाई आणि दरवाढीचा दुहेरी फटका सहन करावा लागतोय। इंधन वाढीमुळे ट्रान्सपोर्ट खर्च वाढलाय, परिणामी खतांसह इतर साहित्यांच्या भावात वाढ झाली। बरं, हे सर्व होत असताना शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मात्र तोच कवडी मोल मिळतोय। नोकरदार वर्गाचा महागाई भत्ता वाढतो, पण शेतकऱ्यांना मात्र महागाई लागू पडत नाही की काय असा प्रश्न निर्माण होतो। आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे दिवसेंदिवस शेती करणं अवघड होत असताना दुसरीकडे राज्य शासनाकडून करण्यात येत असलेली कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी केवळ एक दिवा स्वप्न ठरू पाहते। शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ कशी होईल, त्यांच्या मालाला शाश्वत स्वरूपाचा भाव कसा मिळेल, या दीर्घकालीन उपाययोजना करण्याऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करून राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत। महाराष्ट्र सरकार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याच्या तयारीत आहे। सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्यानं याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी मंत्रिमंडळातील बैठकीत याबाबत निर्णय झाल्याची माहिती 2 दिवसांपूर्वी सर्वत्र पसरली। या घोषणेमागील राजकीय हेतू आणि अंमलबजावणीतील जाचक अटी पाहता हा शेतकऱ्यांचा सन्मान नसून त्यांची क्रूर चेष्टा असल्याचा आरोप विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटनांकडून केला जातोय। कॉर्पोरेट कंपन्यांचे अब्जावधी रुपयांचे कर्ज एका फटक्यात राईट ऑफ करणाऱ्या यंत्रणेला देशाच्या अन्नदात्याला 2 लाख देताना मात्र अटींचे शेकडो अडथळे उभे करावेसे वाटतात। ही शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण ठरते। या कर्जमाफीला फसवी कर्जमाफी का म्हटलं जातंय त्याचाच एक आढावा घेऊयात। वरकरणी 56 लाख शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा दावा सरकारकडून करण्यात येत असला तरी ही योजना प्रत्यक्षात अटींच्या अशा काही चक्रव्यूहात अडकवली गेली आहे की ज्यामुळे तब्बल 80% शेतकरी यातून आपोआप बाद होतील अशी भीती व्यक्त करण्यात येते। लाडकी बहीण योजनेमध्ये ज्याप्रमाणे फॉर्म भरल्यानंतर लाखो महिला तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरल्या, तसाच प्रकार इथेही होण्याचा धोका वर्तवला जातोय। केवळ 30 सप्टेंबर 2025 पूर्वीचे पीक कर्ज थकलेले शेतकरीच या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आले। याचा सरळ अर्थ या तारखेनंतर निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडलं। निकषांमधील क्लिष्टतेमुळे खरी गरज असणारा गरीब कोरडवाहू शेतकरी कागदपत्रांच्या पूर्ततेतच अडकून पडणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून घरातील सोने नाणे गहाण ठेवून बँकांचे हप्ते वेळेवर भरले त्यांना अवघे 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे। एका बाजूला पूर्ण 2 लाखांचे कर्ज माफ करून थकबाकीदारांना मोकळे करायचे आणि दुसरीकडे प्रामाणिक शेतकऱ्याची फक्त 25% कर्जमाफी देत 50,000 रकमेवरती बोळवण करायची असं सरकारचं धोरण दिसतंय। यामुळे भविष्यात कोणीही शेतकरी कर्जाची वेळेवर परतफेड करणार नाही अशी चर्चा आता सुरू झाली आहे। ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी वन टाइम सेटलमेंट योजना जाहीर करण्यात आली आहे। समजा एखाद्या शेतकऱ्यावर 2,50,000 रुपयांचं कर्ज असेल तर त्याला पहिल्यांदा स्वतःच्या खिशातील 50,000 रुपये बँकेत जमा करावे लागतील, तरच त्याचे उरलेले 2 लाख रुपये माफ होणार आहे। परंतु खरं तर शेतकऱ्यांकडे वन टाइम सेटलमेंट करण्यासाठी रक्कम हाती असती तर तो कर्जबाजारी झाला असता का, हा प्रश्न सरकारला अजून पडलेला नाहीये। आज लागवडीसाठी खतांसाठी पैशांची चणचण सोसणारा शेतकरी आधी स्वतःचे पैसे कुठून आणणार हा प्रश्न कायम आहे। ही अट म्हणजे आधी तुम्ही तुमचे पैसे भरा, मग आम्ही आमचे 2 लाख रुपये देऊ असा अजब आणि शेतकऱ्यांची मस्करी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं म्हटलं जातंय। एकीकडे देशातील बड्या उद्योगपतींची हजारो कोटींची कर्ज बँका कोणतीही अट आणि शर्ती न घालता बुडीत खात्यात टाकून मोकळे होतात, तिथे कॉर्पोरेट कंपन्यांना कोणताही ओटीएस नियम लावला जात नसताना शेतकऱ्यांच्या वेळी मात्र सरकारला हा नियम आठवतो। महागाई आणि लागवडीचा खर्च पाहता 2 लाखांची मर्यादा अत्यंत तोकडी आहे। कोकणातील आंबा बागायतदार असो किंवा मग मराठवाडा विदर्भातील कापूस सोयाबीन उत्पादक, आज बहुतांश शेतकऱ्यांचे कर्ज या मर्यादेच्या कितीतरी पट जास्त आहे।
सरकारने या योजनेसाठी ॲग्रिस्टॅक या प्लॅटफॉर्मवरती रजिस्ट्रेशन अनिवार्य केलंय. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात इंटरनेटची कनेक्टिव्हिटी सर्व्हर डाऊन असणं ही कायमची अडचण असते. त्यात या नोंदणीला किती अडचणी येऊ शकतात याचा प्रॅक्टिकल विचार सरकारनं करणं गरजेचं होतं. पोर्टलवर नाव न येणं, अंगठ्याचे ठसे न जुळणे अशा अनेक तांत्रिक कारणांमुळे आधीच हैराण झालेला शेतकरी पुन्हा एकदा तलाठी कार्यालय आणि बँकांच्या चक्रा मारण्यातच आपला खरीप हंगाम गमावून बसेल का अशी विचारणा आता होऊ लागली. थोडक्यात सांगायचं तर ही कर्जमुक्ती योजना हा शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न दाखवण्यात येत असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी अडथळ्यांची शर्यत ठरणार आहे. ही योजना 36,585 कोटींची असली तरी अटींच्या जाळ्यात अडकून प्रत्यक्षात तिजोरीतून किती पैसे खर्च होतील हा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्याला दर तिसऱ्या वर्षी अशी तुकड्या तुकड्यांची आणि अटीची कर्जमाफी नको, तर जोपर्यंत शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित 1.5 हमीभाव मिळत नाही आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाही तोपर्यंत शेतकरी कधीही कर्जमुक्त होणार नाही अशी ओरड आता शेतकऱ्यांकडून होते. त्यामुळे सरकारनं तोकडी मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा करण्यापेक्षा शेतकऱ्याला कायमचं मजबूत करण्याची अपेक्षा आता व्यक्त होते. या सगळ्या मांडलेल्या मुद्द्यांबाबत शेतकरी मित्रांनो तुमचं काय मत आहे? तुम्ही आम्ही सगळे एकच आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव न मिळणं आणि पावसाळा, दिवाळी, सण उत्सव या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकरी किती गुरफटला गेलाय याची तळमळ जितकी तुम्हा लोकांना आहे तेवढीच आम्हालाही आहे. त्यामुळे या मांडलेल्या सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही व्यक्त व्हा. तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा. जय महाराष्ट्र.